आपल्या कोकणसी या चॅनलमध्ये. तर बघू शकता आपण इथे वादळ सुटलं आहे. तर बघू शकता आपण पूर्ण आमची घाटी भिजली आहे. बघा मोठं वादळ आलं होतं. हा बघा खूप पाऊस पडला सगळीकडे. पहिल्या पावसाचा सुगंध मातीचा असं तरवळत आहे. असा पहिला पाऊस पडला ना की खूप छान वाटतं. सगळीकडे मगाशी धांदल होती जरा लाकडा बिकडं ती बाहेर होती, ती जरा पट्ट्यापुडी झाकून ठेवली आपण. मी आणि आई होती. थांबा तुम्हाला दाखवतो. 2 ठिकाणी लाकडं होती. ट्रॅक्टर वगैरे झाकून ठेवला. आणि हे बघा इकडे लाकडं होती तिथे आणि वरती चमकते बघा. आज काय खरं नाही. चला घरी जाऊया. सुंदरसं वातावरण झालं. तर मित्रांनो घरी आलो. आता जरा फ्रेश होऊया, आंघोळ बिंघोळ करून आईला बघूया जरा भजी वगैरे करते का. पहिला पाऊस आल्यावर मात्र भजीची आवड नक्कीच निर्माण होते सर्वांना. तर मित्रांनो हे बघा आमच्या आठच्या पडवीतील वातावरण. सुंदर असं हे वातावरण झालं आहे. आजच पाऊस पडला आहे. लाईट पण गेले मित्रांनो. तर सगळ्या घरामध्ये काळोख आहे. काही एक दिसत नाही, काही एक. तर मित्रांनो लाईट पण गेली आहे. लाईट नसल्यामुळे घरामध्ये काळोख आहे. बघा सगळा काळोख आहे. वादळ येला ना. दार लावलेला होता ना, फटकन उघडला आणि सगळा कचरा घरात भरला नसतो. कसला वादळ येला होता. आणि कागद मी कागद टाकीत एवढे ह्याच्या बरोबर त्या लाकडावर ना दगडी वगैरे टाकला होता. कचरो काढलंय सगळी धूळ नुसती अंडा खायातली. धुळच एकसारखा बघितला काय सांगणार. गेला जिलो तो मोठो जिलो. वरच्या वर म्हटलं झाला. आमची मेहनतच फुकट गेले लाकडावरचे. बघा किती धूळ इली बघा घरात. मस्तच पाऊस येतो तो बघा. तर मंडळी आंघोळ वगैरे करून आताच फ्रेश झालो आहे. तर भजी करायला सुरुवात करूया. तर अजून पण लाईट आली नाही. हा चार्जिंगचा बल्ब लावला आहे. याच्यावर आता बघूया करूया भजी करूया. तर 2 कांदे घेतले. 2 कांदे घेतले. असे धुवून टाकायचे आधी. सगळं बाजूला करायचं. बारीक कप. कढई तरी ठेव त्याच्यावर चुलीत. तर तेल तापत. तर तेल तापायला ठेवलंय चुलीवर. खायचं हो
हे जरा दो कांदा मित्रांनो कापून झालाय तर ह्याच्यात मीठ टाकूया. मीठ टाकून घे. पाणी सुटवलं. जरा जरा टाक दे आणि मळ. जरा जरा टाक आणि मळू दे. पीठ टाक. आणि लाकडा लावू पाहिजे. मसाला किती चमचे? जास्त नाही, तिखट होता ना, जरासं टाकायचं. अर्धा चमचा पाऊण चमचा. एवढे बास. बेसनाचे 2 चमचे घेतले. ते आता गरज पडत तसे टाकून द्या. गरज पडेल तसे टाकायचं. पाणी अजिबात टाकायचं नाही. ते आता मिठाचं पाणी सुटतं मीठ टाकल्यावर. आता आपला काय तेल बघ. जरा सोडून बघ. आपला तेल भांडा घे काढू काहीतरी. काय तर एवढा पीठ करून घ्यायचं जाड सोडता. अजून काय लाय ठीक ना. तेवढं झालं की ते काढ. लय कर पावलं. तर मंडळी गरमागरम भजी तयार आहे आपली. बघा तर मंडळी हे बघा आत्ताच जस्ट काढून झालं आहे. इथे आता बाहेर बसणार मस्तपैकी वाऱ्यावर आणि भजीचा आस्वाद घेणार. आता आजच पाऊस छानपैकी पडला होता तर पाऊस आणि भजी. चला तर या मित्रांनो खायला या. उत्तम अशी भजी झाली आहे.
या पावसाच्या वातावरणामध्ये बघू शकता मित्रांनो.